सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील सोनंद गावात हॉटेल मटण भाकरीच्या आड जुगार चालत असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 52 पत्त्यांचा डाव खेळत असताना 50 जणांना ताब्यात घेण्यात आलं। यामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी रक्कम जवळपास 2,68,72,150 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे। सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केली आहे। याबाबत सांगोला तालुक्यातील सोनंद या ठिकाणी हॉटेल मटण भाकरीच्या सिमेंट पत्र्याच्या खोलीत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली। विनापरवाना जुगार क्लब चालवणारे सचिन साहेबराव काशीद, राहणार सोनंद, तालुका सांगोला आणि शंभुलिंग प्रकाश तेरडा, राहणार आथणी, जिल्हा बेळगाव, जुगार क्लब चालवत असताना त्यांच्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम जुगार अड्ड्यावर मिळाली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। त्याचबरोबर 50 जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये रोख रक्कम 16,09,062 मोबाईल, 26 चारचाकी वाहनं, 61 दुचाकी वाहने आणि देशी विदेशी दारू असा एकूण 2,68,72,000 रुपये मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 50 जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी भारत भोसले, अनिल पाटील, दत्तात्रय तोंडले, निलेश डोंगरे, मंगेश रोकडे, संतोष गायकवाड, शीतल चव्हाण, राहुल लोंढे, निलेश रोंगे यांनी ही कामगिरी पार पाडली।